अहो मार्केटमध्ये जायचं होतं मला आज, तर जाऊ काय मी? चालली जाईन आणि येऊन जाईन पटकन, 2 घंट्याचं काम आहे. कोणतं काम आलं आता मार्केटमध्ये चालली? हा, ऊन पाय ना किती तपते. जेव्हा पाय तेव्हा मार्केटमध्ये जातो. हा, आता काय चालली तू मार्केटमध्ये? अहो काम आहे मला थोडंसं, 2 घंट्याचं काम आहे. हा लवकर येईन ना मी, काम असून तेव्हाच चालली ना मी. आता दादानं एवढी महागाची साडी घेऊन दिली मला 2,500ची, तर म्हटलं लग्नात घालन ते साडी, तर ब्लाऊज शिवायला टाकून देतो आज. आणि मग 5 दिवसानं आणायला जा लागन मग. हा आता 1 हप्ता तर आहे, आजची तर 20 तारीख आलीच, 27 तारखेचं लग्न आहे, तर 25-26 तारखेपर्यंत ब्लाऊज शिवून घेऊन येतो म्हटलं. ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे तर काय मार्केटमध्ये कायले जातं मग ब्लाऊज टाकाले? गावातच तर 2 जणी आहे ब्लाऊज शिवणाऱ्या. हा, त्याच्याजवळ टाकून दे. उलट तर गावात कमी शिलाई घेते आणि मार्केटमध्ये तर 50-60 रुपये जास्त द्या लागते. हा, जावाची तिकीट, येवाची तिकीट आणि वरून शिलाई महाग द्या लागते. मार्केटमध्ये नको टाकू, गावातच टाकून दे कोणाही जवळ. हा, 2 जणी चांगल्या शिवते. तुम्हाला नाही माहीत, तुम्ही ब्लाऊज घालता काय? कोण कशी ब्लाऊज शिवते? तर यायले काही ब्लाऊज नाही शिवता येत आपल्या गावातल्या यायले. मी जिथं टाकतो ना तेच बाई मस्त ब्लाऊज शिवते. आता ते काकू थोडीशी वळखीची झाली ब्लाऊजवाली, तर चांगली बोलते आणि 5-10 रुपये कमी लावते. हां, डिझाईनवाला ब्लाऊज शिवते मस्त. तर मी तिथंच जाईन त्या काकूजवळ. आणि मला फेशियल बी करायचं आहे, थ्रेडिंग बी करायचं आहे. तर म्हटलं थ्रेडिंगही करून घेतो आणि फेशियल करून घेतो, मग कायले जाणं होते, मग नाही जाणं होत. हां, आज चालली जातो मी, कामात काम होऊन जाते. आतापासून फेशियल करून ठेवशील तर राहीन काय मग 27 तारखेपर्यंत फेशियल? हा, 2 दिवसात तर जशी तशी दिसतं मग तू. कशी दिसो, पण माझ्या चेहरा तर चिकना दिसन ना. हा थोडीशी गोरी गोरी तर दिसन मी, तर करून येतो म्हटलं फेशियल. मला तसं वाटून राहिलं नवरीपेक्षा घाई तुलेच आली लग्नाची. हा, फेशियल करायला चालली, ब्लाऊज टाकायला चालली. हा, तूच बनशील वाटते नवरी तिथं जाऊन. हा, का तूच मटकशील काय माहित. कुठेही जायचं राहिलं तर मी फेशियल करून घेतो, मी थ्रेडिंग करून घेतो. हा, मी ब्लाऊज शिवायला टाकतो. कोणती साडी घालून घ्या, आता एवढे मोठे तर कपडे आहे. हा, आपण काय अमीर आहे काय, श्रीमंत आहे काय प्रत्येक लग्नात दुसरी साडी घातलीच पाहिजे? हा, आता मोठ्या लोकांचे कामं होय ते 10 वेळा कपडे घेणं, 10 वेळा ब्लाऊज शिवणं. हा, एक साडी घेऊन घ्या आणि तेच साडी घाला प्रत्येक लग्नात. तुम्हीच घालत जा एकच एक कपडे. हा आता असल्यावर घालू नाही काय मी? आता घेऊन दिली ना दादानं साडी, काय आपल्या पैशानं घेतली काय मी? स्वतःच्या पैशानं घेतली काय? फक्त ब्लाऊजचे पैसे द्या लागन बा, शिलाईचे. हा चालली जातो म्हटलं मी, जास्त पैसे नाही खर्च करत मी. आणि मेकअपचं सामान बी घेऊन येईन. पैसे कमी आणि खर्च जास्त, असंच आहे आपल्या घरी, असंच चालू राहते. हा, इन्कम कमी आणि खर्च जास्त. मग म्हणतं पैसे नाही आहे, पैसे नाही आहे. पैसे संपल्यावर मग मायाच मागं लागशील. तुम्ही कामाला नाही जात, तुम्ही कामाला नाही जात. हा, कोणत्या दिवशी कामं लागते, कोणत्या दिवशी नाही लागत माहित आहे ना. कधी कधी टाइम असा येते का 8-10 दिवस मला घरी राहावं लागते, कामं नाही भेटत तर. हा, मग म्हणशील का पैसेच नाही आहे, पैसेच नाही आहे, बाजाराला नाही आहे. हा, मग घरात हे नाही आहे, ते नाही आहे, माया मागं लागशील तू. हा, पैसे असल्यावर उडवणं चालू राहते. हा, कायलेच पार्लरमध्ये जावं लागते. बेसन घे, हळद टाक आणि लाव तोंडाले लेप. बेसन लावल्या नसतं चेहरा चांगला दिसते, चिकना चोपडा. हा, नाही तर मग ॲलोवेरा आहे ते लावत जाय तोंडाले. घरगुती उपाय नाही करणार ते. हा, जे करायचं आहे ते एनी टाइम पार्लर. हा, कुठं जायचं राहिलं तर पार्लरमध्ये जाऊन 1000 रुपये खर्च करतो तू. एवढे पैसे खर्च करायला लागते काय? हिशोबानं खर्च करत जाणं. अहो तर तुम्हाला थोडी मागितली मी पैसे, आता आहे ना माझ्याजवळ. हा आता येतो म्हटलं थोडीशी. पाय बा तुझ्या विचारानं तू काही ऐकत नाही. शेवटी तर तुला जे करायचं आहे ते करशील तू. हा, जाय पार्लरमध्ये जाय, ये मेकअप करून ये तू. बरं जाऊ द्या, तुमचं मन नाही आहे तर नाही जाणार मी पार्लरमध्ये. ब्लाऊज टाकायला तर जाऊ द्या मग. हा ब्लाऊज टाकतो ना येऊन जातो म्हटलं. नाही कुठं घुमणार मी मार्केटमध्ये, कुठंच नाही जात. सरळ जातो आणि सरळ येतो. लेकरायले पाहिजे तुम्ही, आज घरीच आहे ना, तर लेकरावर लक्ष ठेव जा. जास्त टाइम नाही लावत मी, जातो ना येतो, जाणं नाही येणंच काय. बरं ठीक आहे, जाय. तुले जावाचं आहे तर जाय, कर पैसे खर्च कर. नाही जात म्हटलं ना पार्लरमध्ये, नाही जात मी. फक्त ब्लाऊज शिवायला टाकतो आणि येऊन जातो. ठेव जा थोडंसं लक्ष, लवकर जातो आणि लवकर येतो मी. बरं ठीक आहे, जाय. जाऊही नाही देत, कोणतं काम करायला पाहाव तर माझ्या काम होतच नाही पूर्ण. हा नको जाऊ नको जाऊ साहेब बापा. म्हटलं आज मस्त मार्केटमध्ये जातो, ब्लाऊज शिवायला टाकतो आणि तिकडच्या तिकडे पार्लरमध्ये गेली असती, मस्त फेशियल करून घे आली असती. आणि मग सोनाराजवळ बी काम होतं मले, तिकडचंही काम झालं असतं. आता राहिलं मग सोनाराजवळचं काम. यायला काही सगळं काही सांगत नाही बसा लागत, नाही तर अजून मलाच बोलत. म्हणून चुपचाप कामं करायला पाहतो, तर हे तर नाव करू नाही देत. कालपासून चालू आहे माया, जातो जातो जातो. हा काल मस्त चालली गेली असती, काल माय काम झालं असतं. हा पण कालही जाऊ नाही दिलं ना, आता आज चालली तर आजही म्हणते जाऊच नको. हॅलो.
हा बोल ना सुनील. नेहा बाई आज दवाखान्यात जावं लागते ना आईचा चष्मा आणाले. हो हो, आजची 20 तारीख आहे ना, तर आज दिन म्हणे चष्मा. पण येवाच्या पहिले फोन लावून ये जा म्हणे. तर डॉक्टर साहेबाला फोन लावून पाहिजे, विचार चष्मा झाला का नाही झाला. तर झाला असन तर जाय, आणि नसन झाला तर थांबून जाय मग 1-2 दिवस. हो तेच म्हटलं एकदा तुला विचारून घेतो बा, सांगून देतो आज चाललो म्हणून. फोन लाव ना सुनील, फोन लाव आणि विचारून घे. आईले तर माहीत आहे नंबर गिंबर कोणता आहे तर दवाखान्याचा. फाईलवरच आहे म्हटलं, फाईल गेल आईजवळच आहे, आईले सगळं माहीत आहे. तर आईजवळून घे मग नंबर आणि फोन लाव. बरं ठीक आहे मग बाई, फोन लावून विचारतो आणि सांगतो मग. ठीक आहे ना, ठीक आहे, ठेवतो मग फोन. बरं ठीक आहे मग बाई, ठीक आहे ठेव मग. आणि हे म्हणत होतं पैसे राहिले होते म्हणते ना, बाकी किती देवाचे राहिले तर? 500 म्हणे बा. आता किती घेते ना काय घेते माहित नाही, पण जास्त वास्त घेऊन जातो पैसे. 500 राहिले होते देवाचे. ठीक आहे ना बाई, एवढंच विचारायचं होतं. ठीक आहे मग. हो हो ठीक आहे. आई आई काय झालं सुनील? आई आज चष्मा आणायला जावं लागते ना, तर दवाखान्याची फाईल पाहिजे. दे बरं दवाखान्याची फाईल पाहून पटकन. फोन लावून विचारतो मी, चष्मा झाला का वाचा आहे तर झाला असन तर घेऊन येतो म्हटलं. अच्छा अच्छा, हो रे, आज जा लागते ना. दवाखान्याची फाईल बेडच्या खाली आहे ना, गद्द्याखाली. पाय ना, पाय गद्द्याखाली आहे. बरं बरं पाहतो, फोन लावतो आणि चालला जातो म्हटलं, घेऊन येतो. हो हो घेऊन ये ना. माय बी डोळे दुखते. चष्मा लावून तर मग डोळे नाही दुखणार, डोकं नाही दुखणार. हो आज जातो आणि घेऊन येतो म्हटलं. गद्द्याखालीच आहे म्हटलं दवाखान्याची फाईल. पाय त्याच्यातच नंबर गिंबर आहे. हो हो चाल गड्या, मी तयारी करतो आणि चालली जातो मार्केटमध्ये. मग अजून सोनाराजवळ जाईन तर तिथंही किती टाइम लागते ना, काही नाही मले. नेहा काय म्हणते आता हे, काय माहित बाप्पा, नाव बसू नाही देत. नेहा इकडे पाय म्हटलं, लेकरायचा कारनामा. पर्स हुसक फासक केली आहे ना, सामान सुमान काढलं काय काय आहे त्याच्यात, तर पाय बरं पटकन. अम्मा बाई, चाल बाप्पा पटकन पाहतो काय हुसकलं ना काय नाही तर. किती जोरात लागलं बापा. बापा काय पडली तोंडाच्या भारावर. बापा काय लागलं मले, तोंडाच्या भारावर पडली. लागलं माझ्या तोंडाले. काय झालं? पडली ना, किती जोरात लागलं ना माझ्या तोंडाले. काय ते खंबे ना गिंबे लावून ठेवले बा तुम्ही. काढजा बरं, मधा 4-5 खंबे लावून ठेवले. खंबे काढ आणि तिथं काय लावून मग सिमेंटचे पोलं आणून लावू काय मग? खंबे नाही दिसून राहिले तुले, डोळे आहे ना बरोबर. मग बरोबर पाहून चालत जाणं. खाली मान टाकून चालतं का वर पाहत चालतं तू? समोर पाहून चालत जाणं बरोबर. 2-2 तर डोळे आहे. समजत नाही बा कुणीकडे पाहतं तर. इकडे तिकडे पाहतं समोर चालतं, हिशोबानं चालायला लागते. आता असं तर आहेच नाही का तुझ्यासाठी अनोळखी घर आहे बा म्हणून, नवीन घर होय. का तू परक्या घरी आहे. रात्रंदिवस या घरात राहतं, वापरतं, तुले माहित आहे कोणती वस्तू कुठं आहे काय आहे. म्हणून बरोबर चालायला लागते. नवीन माणसं तर नाही पडत कोणी इंत, ते तर बरोबर चालते खंबे पाहून. तूच कशी काय पडतं? डोळ्यानं कमी दिसते तुले. का बरोबर चालत नाही तू पाहून, काही समजतच नाही. अशी कशी पडली काय माहित. लेकरा नाही पडत. मोठे मोठे खंबे आहे ना, ते दुरूनच दिसते, बाहेरूनच दिसते. तुले घरातल्या घरात खंबे नाही दिसत काय? पडली मी. पाय ह्या लेकरायले पाय, उसक वासक करून ठेवलं त्यानं, काय काय काढलं तर. तू या राग लेकरावर कायले काढून राहिली? तू पडली आणि त्याला कायले मारून राहिली? त्यानं पाडलं काय तुले? लेकरावर हात उचलता. तू काऊन त्याचा राग काढून राहिली? तू स्वतः पडली ना. इकडे लेकरावर राग नको काढत जाऊ. पडली म्हणून नाही मारलं त्याले, सामान सुमान हुसकलं त्यानं म्हणून मारलं मी त्याले. जेव्हा पाय तेव्हा हुसक वासक. हे सवय चांगली आहे काय? आणि काय हो बाई, तुला द्या लागते काय आता याच्या बरोबर? तुही मार खावाले आली काय? सामान हुसक वासक करत राहता तुम्ही. तुम्हाला किती वेळा म्हणतो मी, माया पर्सले हात नका लावत जाऊ. त्याच्यात किमती सामान राहते, पैसे राहते, काही राहते. काऊन तुम्ही असं हात लावता माया पर्सले? 10 वेळा सांगूनही नाव नाही ऐकत हे लेकरं. बरोबर ठेवत जाणं मग पर्स. वर नाही ठेवता येत काय? हात पुरण तशा ठिकाणी ठेवून देतं पर्स, आणि लेकरायले काय म्हणतं? वर ठेवली होती ना पर्स पाठीवर. तरी इथं चढू दे तिथं चढू दे, बरोबर काढतेत ना हे पैशासाठी. दिले होते ना सकाळी 5-5 रुपये. तरी पैशासाठी हुसक वासक करते हे. किती पैसे पाहिजे तर यायले. पूर्ण पर्स मधलं सामान काढून ठेवलं. हुसक वासक काय करत होते काय माहित बापा.
हुसक वासक नका करत जाऊ. हा हुसक वासक करत राहता. अन काय हो, मेकअपचं सामान तर लय मोठं आहे तुझ्या पर्स मध्ये. हा टिकल्या, पावडर, बोरोलिन, लिपस्टिक, हा सगळंच तर सामान आहे तुझ्या पर्स मध्ये. हा तरी म्हणतो मेकअपचं सामान पाहिजे, मेकअपचं सामान आणतो. हा पार्लर मध्ये जातो, एवढं मोठं सामान तर आहे. करणं मेकअप, हा लावणं, किती मेकअप लावतो तर चोपट तोंडाले. हाय तर लय दिवसाचं आहे ना ते. एवढं मोठं सामान असूनही म्हणतो माझ्याजवळ सामानच नाहीये, सामानच नाहीये. सगळंच तर सामान आहे. हा सामान घ्यायचं काम नाही आहे म्हटलं तुले. सामान घ्यायची गरज नाही आता. बिनफालतू पैसे खर्च करायचे राहते तुले. हा मेकअपचं सगळं सामान आहे, काही मेकअपचं सामान घेऊ नको. फक्त ब्लाऊज शिवाले टाक आणि येऊन जाय पटकन. फक्त तुझेच ब्लाऊज चांगले नाही शिवत वाटते गावातले. हा बाकीचे सगळे तर शिवायला टाकून राहिले ब्लाऊज. सगळेचे ब्लाऊज चांगले शिवते, फक्त तुझेच ब्लाऊज बिघडते वाटते. हा असे कसे ब्लाऊज पाहिजे शिवून तर. राहा ना हो तुम्ही, राहा ना, चुप राहा ना. चालूच आहे तुमचंही तोंड. भरू लागले सामान, ठेव बरं याच्यात पर्स मध्ये. मी नाही भरू लागत. भरायला इले हिनं उचकलं नाही, इलेच भरायला. मी नाही उचकू लागत. मला मारलं द्या, मी नाही भरू लागत. मी कामच नाही ऐकत. पूर्ण सामान फेकपाक करून देतो मी. अरे काय वय हे मंगळसूत्र? अम्मा मंगळसूत्र कसं काय आलं गड्या बॅगेत? नेहा हेच तर मंगळसूत्र नाही वय. हरपलं म्हणत होते. हा वहिनीचं मंगळसूत्र हरपलं तर हेच वय काय? अम्मा बाई पाय, वहिनीचं मंगळसूत्र माया बॅगेत. वहिनीचंच होईये मंगळसूत्र. वहिनी म्हणे ना हरपलं तर हेच होई ते मंगळसूत्र. ह्या लेकराचं काम असून हुसक वासक केलं असन याय ना, आणि मम्मीची गाठी समजून ठेवली असन पर्स मध्ये का मम्मीचं मंगळसूत्र होय म्हणून. काय नेहा तू बी लहान आहे काय? तू तुला समजत नाही. हा आता 2-4 दिवस राहिली तू तिथं. मंगळसूत्र हरपलं तर बॅग चेक नाही करता येत काय? पर्स चेक करती, पर्स मध्ये आहे का नाही आहे बा. हा कपड्याची बॅग होती तिथं. हा कपड्याची बॅग पाहायला पाहिजे होतं त्या. हा पूर्ण सामान चेक करा लागते. एवढं तर समजायला पाहिजे. हा एवढं तर दिमाग आहे ना तुले? पूर्ण डोकं खालीच आहे. फक्त तुझे डोकं त्या मेकअप करण्यात, मेकअपचं सामान घेण्यात, पार्लर मध्ये जाण्यात याच्यातच लागते काय तुझे डोकं फक्त? हा बाकीच्या कामात डोकं चालत नाही काय? तेव्हा डोकं काम नाही करत. हा तेव्हा डोकं बंद राहते काय? हा तेव्हा तुझ्या मेंदू काम नाही करत काय बरोबर? तिकडे ते बाई बिचारी किती रडून राहिली हा मंगळसूत्रासाठी. हा झोप नाही लागत तिले 2-2 दिवस. हा पस्तावून राहिली. ते गाठी हरपली कोणतरी काढली म्हणते. हा ते पस्तावून राहिली तिकडे. आणि गाठी तुझ्या संग हा पर्स मध्ये घेऊ घुमून राहिली. हा पर्स तर तुझ्या संगच आहे ना, तुझ्या हातातच आहे. तरी म्हणता माहित नाही. वा रे वा, कमालची गोष्ट आहे मग तर. अहो पण खरंच सांगतो ना अलकेतचे बाबा, खरंच सांगतो. मला माहित नाही या गाठी माझ्या पर्स मध्ये कशी काय आली तर. ह्या लेकरायचंच काम असन. हा हे लेकरं हुसक फासक करत राहते. आपलीच्या लेकरायला सवय आहे. आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून राहिले ना. लेकरच होते ना घरात, मग लेकरांना सगळं सामान काढलं ना. हा आता सांगा, मी आली होती काय अंदर तर लेकरायचंच काम असन. हा टाकलं असन त्यानं चुकून. काय टाकलं असं म्हणतं? हा आता काय म्हणन आता? हा सुनील गिनेल काय म्हणन का पाय म्हणन? बाईचं असं काम आहे म्हणन. हा भांडे काढते म्हणून ते घरात येते तर मंगळसूत्र काढते, हे काढते ते काढते, घेऊन जाते. हा असे धंदे करशील ना तर डबल तुले घरी कोणी बोलावणार नाही. हा नाही तुले विचारणार म्हटलं असे कामं करशील तर. तर तुमचं काय म्हणणं आहे का मी ना काढली गाठी म्हणजे मी चोर आहे काय? हा मी काढन काय? काढलं नसन पण चेक करायला तर पाहिजे मग. माझ्या पर्स मध्ये असू शकते बा. लेकरं घरात खेळत राहते. लेकराचं काम होऊ शकते. हा स्वतःच तर डोकं चालवायला पाहिजे अशा ठिकाणी. हा का प्रत्येक ठिकाणी मी सांगनच का नेहा असं कर, नेहा तसं कर. हा प्रत्येक ठिकाणी माझं काम पडन काय? आता पटकन फोन लाव सुनीलला आणि सांग पटकन का गाठी म्हणा माझ्या पर्स मध्येच आहे, माझ्या पर्स मध्येच होती. हा सांग पटकन त्याला फोन लावून. माझ्या समोरच लाव आता. बरं लावतो ना, सांगतो. हॅलो, हा बाई बोल ना. कुठं आहे सुनील? कुठं नाही, घरीच आहे मी. आता निघतो म्हटलं दवाखान्यासाठी. डॉक्टर साहेबाला फोन लावला होता तर झाला म्हणते आईचा चष्मा. येऊन जा म्हणे तुम्ही आणि घेऊन जा म्हणत होते. तर 1 वाजेपर्यंत आहे म्हणते डॉक्टर. तर पटकन जातो आणि घेऊन येतो म्हटलं. हा काय बरं घेऊन ये जा. काय म्हणत होती? अरे हे म्हणत होती मी, रुपाचं मंगळसूत्र सापडलं म्हटलं. काय बोलतं? हो माझ्या पर्स मध्येच होतं वहिनीचं मंगळसूत्र. ह्या लेकरानं खेळता की टाकलं सण आईचं मंगळसूत्र समजून. तर आता यानं सामान हुसक वासक केलं लेकरानं तर दिसलं मग. हा काय बाय बरं. तरी हे म्हणूनच राहिले का आपल्या गावात चोरी होत नाही, कोणी काढत नाही. आणि गेलं तर गेलं, असं कुठं गेलं म्हणे मंगळसूत्र? कोण काढन? कुठं ना कुठं असन म्हणे, घरातच असन. आपण त्या दिवशी पूर्ण घर शोधून काढलं. आज झटकू सामान म्हटलं ठेवठाव केलं तरी दिसलं नाही ना घरात. ह्या लेकरायचंच काम राहू शकते. मग चांगलं झालं ना पण मंगळसूत्र भेटलं तर. आता रुपाले सांगन तर रुपा खुश होऊन जाईल. हो ना, सांगून द्यायचं वहिनीले भेटलं म्हणा मंगळसूत्र. ताईच्याच पर्स मध्ये होतं म्हणा.
ह्या लेकराचंच काम असन. आता आपण राहतो कामागिमात, हा घरी कोणी नाही काही नाही, लेकरं खेळत गिलत राहते आणि आपलं काही लक्ष नाही. टाकलं असन लेकरानं खेळता गेलता गे. पण बाई घरी तुम्ही होते, लक्ष तर ठेवायला पाहिजे ना लेकरावर, काय करते काय नाही. हा लेकरायला समजते थोडी, लेकरांना समजायते. हा लेकरायला नाही समजत ना अशा गोष्टी. हा आता तुम्ही घरी होते, बरोबर लक्ष ठेवायला पाहिजे. हा किती पस्तावून राहिली होती रुपा, 2-3 दिवस झोपली नाही ते. हा विचार करू करू गडल्यासारखी झाली ती. आता इथं होती बाई तू, तर पर्स काऊन नाही चेक केली मग? हा आता आम्ही पूर्ण घर शोधून काढलं, एक एक सामान उचल वाचल हे ते करून. तू नाही एक वेळा तुझी पर्स चेक करून पाहिले पाहिजे होती. का चला बा चुकून राहू शकते. हा बॅगही चेक करून पाहिले पाहिजे होती. तुझ्या बी लक्षात नाही आलं काय? आता तेवढं लक्ष बी नाही दिलं. आता आम्ही ना हातच नाही लावलं तर आता माया याच्यात कसं काय येईन बा? माया सामान सुमान लगच होतं ना बॅगेतल्या बॅगेत, त्याच्यानं मी ना काही उसकवासक करून नाही पाहिलं आणि वाटलंही नाही ना का मायाच्यात असं बा म्हणून. पण भेटलं ना, नाही कुठं गेलं. हा हरपलं काय? भेटलं मायाच पर्समध्ये होतं. तर ये जो मग मंगळसूत्र घेवाले. बरं ठीक आहे ना मग, आता दवाखान्यात येऊन राहिलो मी, तर तिकडच्या तिकडे येतो मग मी घरी. हा येतो मग. बरं ये नाही येतोय भाऊजी, आज घरीच आहे, भेटून जाईन भाऊजी संग. ये तर ये मग. हो हो ठीक आहे मग बाई, ठेवतो फोन. बरं ठीक आहे, ठेव मग. रुपा रुपा. काय झालं काय झालं? अहो रुपा, तुझे मंगळसूत्र सापडलं ना? कुठे सापडलं माय मंगळसूत्र आता तुम्हाला? मले कुठं नाही सापडलं. आता नेहाबाईचा फोन आला होता, तर तुझं मंगळसूत्र बाईच्याच पर्समध्ये होतं म्हणते. आता लेकरानं सामान सुमान हुसक हसत केलं म्हणे, तर पर्समध्येच दिसली म्हणे गाठी. हाव काय? तरी मला वाटते का तुमच्या बहिणीचं काम असन, तुमच्या बहिणीनं काढलं असन माय मंगळसूत्र. असं जर म्हटलं असतं ना त्या दिवशी, तर तुम्हाला मिरची जमली असती. म्हटलं असतं का माझ्या बहिणीला चोर समजतं काय, माझ्या बहिणीला अशी म्हणतं तशी म्हणतं तू. आपल्या दोघांचंच भांडण झालं असतं. पण मला पहिलेपासून वाटते का आखरीपर्यंत नेहाताईच होती घरी. कारण की त्या दिवशी 5 नाही वाजत तर मी स्वरूपले घेऊन चालली गेली मंदाताईच्या घरी, आणि त्याच्या बाद माया मांग मांग आत्या बी आली लेकरायला घेऊन. मग घरी कोण होतं? तुमचीच बहीण होती ना. तिचाच कारनामा होय, तिचाच कारनामा होय. कारण की चोरानं जर सामान चोरून नेलं असतं ना, तर सगळेच भांडे घेऊन गेला असता तो, एकही नसतं ठेवलं. पूर्णच पूर्णच गाठ केलं असतं त्यानं. सगळं सामान ठेवलं आणि फक्त गाठी काढली. तर मग नेहाताईचंच काम असेल ना. असं कोण करू शकते? घरातलाच एखादा व्यक्ती करू शकते, ज्याला सगळं माहित असन तो. मला तरी वाटते का हे चोर नाही होय, चोराचं काम नाही होय, हे होय तर होय नेहाताईचं काम होय. पण आता डायरेक्ट मी नाव नाही घेऊ शकत होती. काऊन? का तुमच्यानं तुम्ही मायावर भडकले असते, मायावर मोठे मोठे डोळे काढले असते. त्याच्यानं मी बोलली नाही त्या दिवशी. अशी आहे मग तुमची बहीण. पा आता मंगळसूत्र कोणाच्या बॅगेत आहे, तर इथं पाय तिथं पाय. तू मॅड आहे, बरोबर सांभाळून नाही ठेवत, तुला ठेवता नाही येत काय, लहान आहे काय? किती बोलले मला त्या दिवशी. मी सगळं सामान सांभाळून ठेवतो. आजपर्यंत सांगा कधी चोरी झाली? कधी कोणती वस्तू आपल्या घरातून गेली काय? चोरी गेली काय? मला माहित आहे ना का आपल्या गावात कोणी चोरत नाही. कोण चोरी करणार आहे सांगा बरं? कोणाला एवढं येऊन पडलं चोरचार करण? काय माहित आता, तिनं चोरलं काढलं तर ती तशी म्हणून राहिली का सुनील म्हणते लेकरायनं खेळता खेळता काढले असन म्हणते भांडे वांडे, तर आईचं मंगळसूत्र समजून टाकलं असन म्हणते माया पर्समध्ये. सगळं सामान त्याच्यातच राहते म्हणे माया पर्समध्ये, मेकअपचं सामान. तर लेकरायले काही समजत नाही म्हणे कोणाचं काय होय ना कोणाचं काय होय. तर त्याला वाटलं म्हणे आईचं मंगळसूत्र असन बा, तर ठेवलं असन म्हणे त्यानं पर्समध्ये. हो लेकरायनं ठेवलं, काढलं तिनं. आता लेकरायचं नाव घेते. कोणाचं नाव घेईन? आता लेकरायचंच नाव घेईन ना. त्याची थोडी म्हणणार आहे का मी ना काढलं म्हणून. काय बनन काय म्हणन बा मले. चोर आहे काय, चुट्टी आहे काय, स्वतः थोडी येऊ देईन आता. म्हटलं अशी आहे तुमची बहीण, असे कारनामे करते. शोभते का तुमच्या बहिणीले मंगळसूत्र काढणं ठेवणं? आणि आता तिथं जाऊन कसं काय चेक केलं तिनं? इथं नाही पाहता आलं काय तुमच्या बहिणीले? 2 दिवस राहिली ना मंगळसूत्र हरपल्यावर बी. कपडे घ्यायला गेले मार्केट मध्ये, तेव्हा इथं पर्स संग संग वागवलं तिनं. घरी आली होती पर्स साठी. वहिनी म्हणे पर्स पाहिजे म्हणे, मी मार्केट मध्ये चालली तर. म्हणूनच आली होती वाटते ते. म्हणत असं चाल गड्या पटकन चालली जातो आणि घेऊन घेतो पर्स, नेतो तिकडे. नाही तर रुपागी पर्स चेक करा आणि मंगळसूत्र सापडन तर म्हणन चोरलं नेहानं. बरोबर आहे, म्हणूनच ते सकाळी सकाळी चाय नाश्ता नसन केला तर तशीच आली ते. कपडे घ्यायला चालली, मार्केट मध्ये चालली, वहिनी पर्स पाहिजे पर्स पाहिजे. माये काम व्हायचेच होते. तरी मला वाटलं एवढ्या सकाळी सकाळी कशी आली बापा ही पर्स साठी काही ना काही. त्या दिवशी तुम्ही पर्स अजून चांगले वर टांगून ठेवता. तुम्हाला चेक नाही करता आलं काय? मोले म्हणतो तुम्ही तर चेक करू शकत होती ना. तुले नाही करता आलं काय मग? मलाच म्हणता तुम्ही तुले नाही करता आलं का? आता एवढं मोठं घर तर हुसकून काढलंच होतं मी.
पूर्ण घर तर इकडच्या तिकडे करून ठेवलं मी. फेक फाक हे ते. 2 दिवस उसक न वासक हेच चालू राहिलं माया. नसन काढलं तिनं जर काढलं असतं मंगळसूत्र तर फोन लावून सांगितलं असतं काय. आता जाऊ दे, सापडलं ना, आता शांत राह. मी जातो आज दवाखान्यात जातो आणि तिकडच्या तिकडे बाईच्या घरी जातो आणि घेऊन येतो तुझे मंगळसूत्र. ठीक आहे? काय ठीक आहे म्हणता? 2 दिवस किती रडली मी माय मंगळसूत्रासाठी. जेवली नाही म्हटलं मी. 2 दिवस उपाशी राहिली. आणि तुमच्या बहिणीला मजाक वाटून राहिलं. स्वतःचं सामान हरपू दे बरं मला, तेव्हा समजन कसं वाटते तर हरपल्यावर. तुमच्या बहिणीच्यानं 2 दिवस उपाशी राहिली मी. मन नव्हतं लागत नाही, आताही मन नव्हतं माय मन लागत. राव आठवणी, राव आठवणी. बरं ठीक आहे ना, तर आता भेटलं ना. आता मस्त जेवण कर, खुश राह. आणून देतो मी तुझे मंगळसूत्र, तुझ्यापर्यंत आणून देतो मी. येतो मग मी. यायला टाइम लागेल मग. आता बाईच्या घरी जाईन तिकडे तर चाय नाश्ता हे ते. आणि आज भाऊजी घरीच आहे म्हणते, तर तिथे बोलणं बसणं गोष्टीच होते मग. ठीक आहे ना, या संध्याकाळपर्यंत. हो येतो मी 6 वाजेपर्यंत. बरं या मग. पहा मग मित्रांनो, आज सापडलं का मंगळसूत्र? चोरलं. काही चोरलं नाही होतं, ते काढलं होतं असंच वाटते मला. पण आता यायच्या समोर म्हणताही नाही येत. मग म्हणून माझ्या बहिणीला चोर म्हणतं काय? अशा ये आमचीचे पाहुणे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.